होतं ते होतं चालू राहतो चुकून वाचत. अरे एक म्हातारा मागे भाड्या. गणेशची शूटिंग चालू आहे काय तुम्ही आता बघा व्हॉइसवर. तिकडं बाय तिकडं जातो मागून दाखव नाही गप्प बसणार मी शांत असणार. यार मग मी का करू राहिले असं तू फडकला फडकं असं इकडं ठेवलं. मला लागेल असं गोष्टीचा खोटं बात पण करून. नंबर 2 छाया आत्मा शक्तिपीठ. इस मंदिर की सबसे बड़ी खास बात. हंस नका ना यार, तो हसले तुमचा आवाज तुला आवाज आला का असा. नंबर 2 छाया आत्मा शक्तिपीठ. इस मंदिर की सबसे बड़ी खास. तो हस रहा जा यार. मग आवाजच आला नाही. बाहेर निघ तुझा. मग आवाजच केला तुला. एक मिनिटाची मी शूट घेतली तर मला तवा काय झालं. आता बरं का राहिले असं नरकुस येत आहे ना. इकडे हरभर खातो काय. दोस्तों, भारत में ऐसा मंदिर भी है जिनका नाम सुन के आपका दिमाग हिल जाएगा. जहाँ पर लोग भगवान की नहीं बल्कि आत्मा. आपल्याला जायचंय कुठं तोच काम करायला. कुठ पटकन आवर राहिले तुम्ही मुद्दाम करता यार. पप्पा इथे 1 तास येऊन बसले होते. आवर पटकन. अरे मी आता शांत बसलोय ना. मला जायचंय परत निघायचं आवर ना. नंबर 2 छाया आत्मा शक्तिपीठ. इस मंदिर की सबसे बड़ी खास बात यह है कि यहाँ एक पुरानी छाया आत्मा एक पुरानी गप नाही यार सगळं होत आहे या सगळं. तुझ्यामुळे चुकू राहिली ती थांबल्यावर आणि मी 1 मिनिटात शूट घेतले त्या मालिक ग ते 5 डोंगाचं 1 मिनिटात शूट घेतले त्या. जा नाही प्लीज शांत बसलो. मंदिर की सबसे बड़ी खास बात यह है कि यह एक पुरानी छाया आत्मा का मंदिर है जो सिर्फ रात में दिखता है. कट मारी लोग बताते हैं की चुक राहिली. आता थांबा माझी काही चूक होती की आता मी किती शांत बसलोय. मी आवाज तरी केला का मग हसलो तरी का मी. 2 सेकंद लागले तुझं काहीच आवरलेलं नाही. पटकन आवर. पॅन्ट घालायची मला. मग घाल ना मग पॅन्ट. चालू लगेच लगेच चल मग शूटिंग राहील मग. तिथून आल्यावर कर ना रेकॉर्डिंग. लय वेळ लागतो का नाही. निश्चितीने कर तिथून आल्यावर. निश्चितीने काय काय सांग का. गेलो बँकेत गाण्याचा फॉर्म भरायला आणि गाण्या म्हणलं यात लस्सी वर का ते 25 ला. वाटलं माझ्याकडे पैसे उरलेत पण मम्मीचे 75 रुपये उरलेत. आता काय वाटतं मम्मी तुला. काय वाटायचं काय वाचले मी लय वाचले आज. मी लय मार खाईन नक्की पण खायला नसते आपण बोलत चल काय 500 रुपये उरले. हा मग मार खायचे गट्टागड्या मोडते. रुमाल उघडे माझ्या श्वास. क्या अपना है क्या बेगाना है लस्सी पीना है. सगळ्यात पहिल्यांदी साधीपासून सुरुवात करू. हे बेसच आहे ना खाली सोड 2 मिनिट सोड.
आता अजून एक बोला सिंपल हे आता जमत नव्हतं. अरे होत ते होत चालू राहतो. चुकून वाजत 4 4 3 1 2 3 4 1 2 3 4 तो झालं मी काय सेट चालू गेला 1 2 3 4 1 2 3 4. अरे गणित भारी सगळं झालं. गणित का भारी होतं तू का चौघाल राहिला तो जातवर आता. अरे किती भारी होतं तो पाहिजे एकदाच वाजला पण किती भारी वाजलं ऐकलं ना. 10 10 10 10 माझ्या करू नका मी लय वाजत असतो मला माझ्या जास्त नाही आवडत. नाही कसं 10 10 10 10 बेस आहे ना तेवढं द्या असं. अरे अरे एक मात्र मागे चुकलं भाड्या मला मलाही मूड आहे मग तुला बघायला मजा नाही. एकदाच असतं नंतर तू येतं का नाही तुला बधीर काट्या. स्पीड वाढव स्पीड धंग धंग ना धंग धंग तिकडच्या हाती तर मी तर किती वाजले तिथे. काही ह्याच्यात याला आहे ना ह्याच्यात ताकद नाही अजिबात काही म्हणा तुम्ही. त्याला स्टॅमिना लागतो माणसाला वाजवायचं म्हणल्यावर. मी पाकवाज तुला जर पाकवाज वाजवायला तर दिला ना पाकवाजा तू चड्डी पाठन चड्डी काय पाठन त्याला ताकद लागते काही मनगटात ताकद लागत तेव्हा पाकवाज बिकवाज वाजते माणूस. अरे ऐकू दिन देवाचं एवढं का माझ होतो तू माजलेल्या अवलादी. क्या हुई कचरा डब्यात टाकून बाहेर आणलं होतं मी ते. परत लाव. जळत जाऊ नका कोणावर. जळक्या माणसाचं कवा चांगलं होत नाही. दुसऱ्याची प्रॉपर्टी जळक्या माणसाचं कधी चांगलं होत असतं. त्याच्यात सांडलं त्याचा गुलाबजेल म्हणून असं राहिलं. गुलाबजेल चहा ठेवू चहाचं पातेलं घे. चहा ठेव मी चहा ठेवणार आज मी. अरे मोबाईल धरला. अरे मोबाईल धरला तुला बघ ना किती परफेक्ट धरला. हो कर ना पातेलं घे ना. इकडे इकडे दिशील खाली सोडून खाली 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 होय काय खाली बघ बरं ते पॅके काय पॅके मस्त. काय सांगू देवा
या नोबाचे किती वाजले आता? 5:30 वाजले. 4:45 5:45 आणि सोयाबीन खातोय. तर वाजे बरोबर मी तुझा बीप मारलेलं ऐकलं असं काही तुम्हाला. तिथं काय शब्द ऐकाय म्हणले म्हणजे आम्हालाच माहिती. तू मुद्दाम करू मी तू ताईजवळ वाजव. हेडफोन नाही दीदी से पेपर आणले हवे तुमसे नैना लागे. A few moments later. धुतल्यानंतर चेहरा बघा किती बारका दिसतो गायचा. इज्जत. अरे मम्मी काळ काळ नको म्हणू. तुला माहित नाही काळे पोरं चांगले दिसतेत. तू उदास लय गोरी काळ काळ म्हणते मला. केस जाऊ दे. केस भांग पाडल्यावर प्रॉपर होते म्हणजे चेहऱ्याला इज्जत आहे का. आताच तोंड धुतल्यावर चेहरा असं दिसतो माझा. काहीच लावित नाही चेहऱ्याला. स्वतःच्या डोंगावर काळ्या आवडल्यात आता. हॅलो हा जरा दिसतोय गो रात्री भांगार लाईट म्हणून. जाऊ दे आजचा ब्लॉग मी आता एंड करतो. थांब 2 मिनिट टाकतो इथं सेंड करतो. तर गाईज आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नाही करा उरवे.